पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा। ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षणयक नाडली समागमे। डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोलाते तुटले लक्ष कोडी। ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षणयक नाडली समागमे। विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी। भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा। ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षणयक नाडली समागमे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा। ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा। तुकोबाराय या अभंगातून आम्हाला उपदेश करतायत, मार्गदर्शन करतायत आणि सांगतायत की बाबांनो, तुम्हाला जर तुमचं पारमार्थिक जीवन यशस्वी करायचं असेल तर सज्जनाची संगती करा, सत्संगती करा। तुम्ही कोणाच्या संगतीत वावरता याला फार महत्त्व आहे। तुमचा परमार्थ सफल व्हावा, तुम्हाला मुक्ती मिळावी, देव भेटावा, तुम्ही संत बनावं असं जर वाटत असेल तर सतसंगतीत वावरा। तुम्ही कुणाच्या संगतीत वावरता याला फार महत्त्व आहे। महाराज या अभंगातून 4 दृष्टांत देत आहेत। पहिल्या चरणात ढेकणाचा दृष्टांत देत आहेत। महाराज म्हणतात की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा। हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे। हिरा दगडापेक्षा निबर असतो, लोखंडापेक्षा निबर असतो। हिरा जर आयरनीवर मांडला आणि त्यावर घन घातला तर तो हिरा खाली आयरनीत किंवा वर घनात शिरतो, पण फुटत नाही। इतका हिरा निबर आणि कठीण असतो। त्याच्यावर घन घातला तर तो घनात शिरेल किंवा खाली आयरनीत शिरेल, पण तो फुटायचा नाही। इतका कठीण हिरा। पण हाच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटला व ढेकणाचं रक्त जर हिऱ्याला लागलं तर हिरा भंगतो, कुचका होतो आणि फुटतो। का? परिणाम संगतीचा।
एवढा कठीण हिरा लोखंडी घनानं फुटत नाही. घन घातला तर घनात शिरतो किंवा खाली आयरनीत शिरतो, परंतु फुटत नाही. एवढा कठीण, एवढा निबर हिरा जो लोखंडानं फुटत नाही, तोच हिरा डेकनाच्या संगतीत गेलाय. डेकन फुटलाय, डेकनाचं रक्त लागलं हिऱ्याला, हिरा भंगतो, कुचका होतो आणि फुटतो. हा सर्व संगतीचा परिणाम आहे. ढेकणाच्या संगतीने हिरा भंगतो, तसं साधू जर कुसंगतीत गेला, दुष्टाच्या संगतीत गेला, तर साधूचंही साधुत्व भंगतं. मग साधारण जीवाचं काय घेऊन बसलाय? साधारण जीव जर कुसंगतीत गेला तर त्याचं पतनच होईल. जिथं साधू आहे, पण तो काही काळ कुसंगतीत गेला, दुष्टाच्या संगतीत गेला, तर त्याच्याकडूनही चुका घडतात. साधू नाडल्या जातो. कुसंगी नाडला साधू तैसा. आणि म्हणून साधूसारखा महात्मा जर कुसंगतीत गेला तर त्याच्याकडून चुका घडतात. तर साधारण जीवाचं काय घेऊन बसलाय? साधारण जीव कुसंगतीत गेला तर अनंत चुका करतो, वाईट वागतो आणि त्या जीवाचं पतन होतं. आणि मग संगती फार महत्वाची आहे. साधू जर एकसारखा असा डिंगडॉंग डॉल्बीच्या 10 लग्नाला गेला तर तिथलं विकारी वातावरण पाहून साधू बिघडतो, त्याचं साधुत्व भंगतो, त्याची विषयाकडे ओढ वाढते. साधू जर 10 लग्नाला गेला सतत डॉल्बीच्या डिंगडॉंगच्या, साधू विकारी बनू शकतो. परंतु एखादा साधारण मनुष्य जर सलग 10 अंत्ययात्रेला गेला तर तिथलं वैराग्य पाहून असाधू अर्थात साधारण जीव साधू बनू शकतो. हा संगतीचा परिणाम आहे. साधू दुष्टाच्या संगतीत गेलाय, साधू असाधू बनू शकतो. पण तो साधारण जीव सतत 10 अंत्ययात्रेला गेलाय, तिथलं वैराग्य पाहून हा साधारण जीव साधू बनू शकतो, त्याला वैराग्य येऊ शकतो. हा संगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. तुम्ही जीवन जगत असताना, तुम्ही संसारात असा, परमार्थात असा, संगती महत्वाची. क्षेत्र कोणतंही असो, संगती फार महत्वाची. तुमचं दैनंदिन जीवन सफल व्हावं, परमार्थही सफल व्हावा, देव भेटावा, मुक्ती भेटावी, संतपद मिळावं असं वाटत असेल तर संगती महत्वाची आहे. सदैव सज्जनाच्या संगतीत वावरा, सत्संगतीत वावरा, तुमचं कल्याण होईल, परमार्थ कडीला जाईल. पण तुम्ही कुसंगतीत वावरलात, तुमचं पतन होईल. कारण एक आपल्याकडे म्हणे की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. तुम्ही ज्याच्या संगतीत जाल त्याचं वान नाही पण त्याचा गुण मात्र तुम्हाला आवर्जून लागतो. आपणासारिखे करीती तात्काळ,
नाही काळ वेळ तया लागी. तुम्ही ज्याच्या संगतीत जाल ते आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुम्ही संतांच्या संगतीत गेलात, संत तुम्हाला संत बनवतील. तुम्ही दुर्जनाच्या संगतीत गेला तर दुर्जन तुम्हाला दुर्जन बनवतील. आणि मग तुकोबारायचं हे चरण दोन्हीकडे लागू पडतं की आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे चरण तुकोबाराने संतासाठी लिहिलं आहे. तुम्ही संत संगतीत गेलात तर संत तात्काळ तुम्हाला संत बनवतात. इथे महाराज लिहित आहेत की आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. पण तुम्ही दुर्जनाच्या संगतीत गेलात तर दुर्जनही तुम्हाला तात्काळ दुर्जन बनवतो. म्हणून हे चरण इकडे लागू पडतं, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. विनोदाचा भाग सोडा. तात्पर्य तुम्ही ज्याच्या संगतीत वावराल तसं तुम्हाला पाणी लागतं. मग ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. वाईटाच्या संगतीत गेला त्याचं वान नाही पण गुण मात्र जरूर लागतो. एवढा महादानी कर्ण, महान भगतभक्त होता, महादानी होता. त्या काळात कर्णाचा हात धरायला कोणी नव्हतं, इतका महादानी होता तो. त्याच्या एवढा दानशूर नव्हता कोणी, महान भगवत भक्त होता. पण एवढा असूनही संगती दुर्योधनाची केली, वाया गेला. किती वाया गेला? द्रौपदीला म्हणाला की माझ्या मांडीवर येऊन बस, इथपर्यंत त्याचं पतन झालं. एवढा महादानी कर्ण, भगवतभक्त कर्ण, पण द्रौपदीला म्हणतो माझ्या मांडीवर येऊन बस. एकच कारण, संगती दुर्जनाची, संगती दुर्योधनाची. संगती दुर्जनाची, संगती दुर्योधनाची. कैकेयी माता ही कौसल्या मातेपेक्षा प्रभू रामचंद्रावर जास्त प्रेम करायची. सावत्राई होती कैकेयी, पण सखी आई कौसल्या हिच्यापेक्षा कैकेयी रामचंद्रावर जास्त प्रेम करायची. हे वास्तव होतं. आणि प्रभू रामचंद्रालाही कैकेयीचा जास्त लळा होता. एवढी रामचंद्रावर कौसल्यापेक्षा जास्त प्रेम करणारी कैकेयी पण मंथरेच्या संगतीने वाया गेली. माझ्या भरताला गादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. का का वाईट वागली कैकेयी? संगती मंथरेची. तुम्ही खूप सज्जन आहात, पण दुर्जनाच्या संगतीत गेलात तुम्ही दुर्जन बनता. तुकोबाराय लिहितात की बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. तुम्ही चोराच्या संगतीत गेलात, तुमची चोरासारखी बुद्धी होते. फाटकं चिंदूक दिसलं तर उचलावं असं वाटतं. फाटकं चिंदूक ते उचलावं असं वाटतं. का? संगती चोराची. बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोराच्या संगतीत गेलात चोरासारखं व्हाल, सज्जनाच्या संगतीत गेलात सज्जन व्हाल. संगती महत्वाची. दुष्टाच्या संगतीत गेलात तुम्ही दुष्ट होता. का? तर दुष्टाच्या संगतीत गेलात तर भजनाला भंग पडतो. तुकोबाराय लिहित आहेत की नको दुष्ट संग पडे भजना भंग. नको दुष्ट संग पडे भजना भंग. दुष्टाच्या संगतीत गेलात तर दुष्ट भगवत भजन करत नाही. तुम्ही दुष्टाच्या संगतीत गेलात तर तुम्हीही भगवत भजन करत नाहीत. आणि जो भगवत भजन करत नाही तो पापी असतो, विकारी असतो. ज्ञानोबाराय पाप्याची व्याख्या सांगतायत की पापी कोण? माऊली लिहित आहेत
नामाशी विन्मुख तो नरपापिया. नामाशी विन्मुख तो नरपापिया. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला. तैसा भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागे. भक्तिहीन वाढिन्नला दोषाची लागे. ज्यानं भक्तीकडे पाठ फिरवली, ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही आहे, त्याचं जगणं फक्त दोष करण्यासाठी, पाप करण्यासाठीच असतं. का घडलं? संगती दुर्जनाची. दुर्जन भगवत भजन करत नाही. तुम्ही दुर्जनाच्या संगतीत गेले, तुम्हीही भगवत भजन करत नाही, मग तुम्ही विकारी बनता, पापी बनता. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की नको दुष्ट संग पडे भजना भंग. दुष्टाच्या संगतीत गेलात तर भजनाला भंग पडतो. तुमच्याच्यानं भगवंताचं भजन घडत नाही, नामस्मरण घडत नाही. आणि भगवंताचं नामस्मरण घडलं नाही की तुम्ही पाप करता. कारण नामाशी विन्मुख तो नर पापिया. का पाप करता? मुखात देवाचं नाव नसेल तर तुम्ही पाप का करता? नरवारा लिहिता त्याचं उत्तर की सत्वाचेनी अंग लगे श्रद्धा मोक्ष फळारी गे ते तर रजतम उगे कापा राहते. मी काय बोललोय? तोंडात देवाचं नाव नाही तर तुम्ही पाप करता. का बरं? तोंडात देवाचं नाही तर तुम्ही पापच का करता? याचं कारण की ज्यावेळेस तुमच्या तोंडात देवाचं नाव नाही त्यावेळेस तुमचा सत्वगुण खाली दबतो. रज आणि तम पेटून उठतात, ते वर येतात. आणि रज आणि तम विकारी असतात, ते तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. सत्वगुण हा चांगला असतो, सज्जन असतो. तो तुम्हाला भगवंताच्या दिशेने नेतो. परंतु तुमच्या जीवनामध्ये सत्वगुण तेवत राहावा असं वाटत असेल तर तुम्हाला सातत्यानं भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता त्यावेळेस सत्वगुण उफाळून वर येतो आणि हा सत्वगुण ज्ञानाला हाक मारतो आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. ज्ञानोबाराय. विपाय वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुम्ही भगवंताचं नाम घेतायत, सत्वगुण उफाळून वर येतो. हा सत्वगुण ज्ञानाला अर्थात आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि मुक्त करतो. पण तुमच्या मुखातलं नाम थांबलं, तुम्ही भगवंताचं नाम घेत नसाल तर सत्वगुण खाली दबतो. रज आणि तम पेटून उठतात. रज आणि तम पेटून उठतात, या सत्वाला खाली दाबतात. रज आणि तम पेटून उठतात. रजतम विकारी असतात, तुमच्याकडे पाप करून घेतात, तुमचं पतन करून घेतात. हनुमान ज्ञानोबा लिहितात की सत्वाचेनी अंग लगे श्रद्धा मोक्ष फळा रिगे परी रजतम उगे कापा राहते. सत्वाचेनी अंगे लगे श्रद्धा मोक्ष फळा रिगे ते तर रजतम उगे कापा राहते. तात्पर्य, मुखामध्ये देवाचं नाव असेल तर सत्वगुण तेवत असतो. सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो आणि तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो, मुक्त करतो. पण मुखात देवाचं नाव नसेल तर सत्वगुण खाली दबतो. रज आणि तम उफाळून वर येतात. रजतम विकारी असतात आणि रजतम तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. आणि म्हणून भगवंताचं नाम मुखात नित्य हवंय. संतांनी जागोजाग बजावलंय, जागोजाग बजावलंय. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी रिकामा अर्धगडी राहू नको, सदा नामघोष करो हरिकथा. हा जो अट्टहास आहे संतांचा जागोजाग की मुखात नाम नित्य असावं. का नित्य असावं? मुखात नाम नित्य असेल तर सत्वगुण तेवत राहतो, सत्वगुण तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. पण मुखात नाम नसेल तर रजतम पेटून उठतात, सत्वाला खाली दाबतात. रजतम विकारी असतात, ते तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. मग नाम नित्य हवंय तर संगती नामधारकाची असावी लागेल. पण संगती दुर्जनाची केली तर दुर्जन नामधारक नसतो. आणि दुर्जन नामधारक नाही आहे. दुर्जनाच्या संगतीत तुम्ही गेला तर तुम्ही देवाचं नाव घेत नाहीत आणि त्यामुळे रजतम पेटून उठतात
पाप करून घेतात, तुमचं पतन करतात, नरकाला धाडतात. आणि म्हणून नको दुष्ट संग पडे भजना भंग. दुष्टाच्या संगतीत जाल तर भजनाला भंग पडाल, भजनाला भंग पडेल, रजतम पेटून उठतील, तुम्हाला नरकाला नेतील. आणि म्हणून पदोपदी विचार करावा की मी कुणाच्या संगतीत वावरतोय. संगतीला फार महत्त्व आहे, संगतीला फार महत्त्व आहे. तुम्ही कुणात वावरता हे फार महत्त्वाचं आहे. समाजामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की बिचारी चांगली असतात, भली असतात, नोकरी लागली, मोठ्या पदावर आहेत, चांगला पगार उचलत आहेत, माळकरी आहेत, शुद्ध शाकाहारी आहेत, सज्जन घरातून आलेली आहेत. अशी कितीतरी मुलं असतात, माळकरी आहेत, शाकाहारी आहेत, सज्जन घरातून आलेत, पण शहरामध्ये आल्यानंतर सर्व्हिस लागली की दुर्जनाच्या संगतीत जातात किंवा दुर्जन त्यांना आपल्याकडं खेचतात. आणि असा मनुष्य जो सोबर आहे, सात्विक आहे, नामधारक आहे, माळकरी आहे, शाकाहारी आहे, असा मनुष्य दुर्जनाने आपल्याकडे खेचून घेतला किंवा हा स्वतःहून दुर्जनाकडे गेला तर दुर्जन मग आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळता यायला लागे. तो करायचं, तिकडचं चरण इकडं लावायचं. हा सज्जन आहे पण दुर्जनाच्या संगतीत गेला तर दुर्जन त्याला तात्काळ आपल्यासारखं करतो, त्याची माळ काढून टाकतो आणि त्याला धाब्यावर नेतो, दारू पाजतो, मांस खाऊ घालतो, पुढच्या सगळ्या वाईट गोष्टी करायला होतो. बाई बाटली ताटली सगळ्या वाईट कामाकडे झुकवतो. का? संगती दुर्जनाची, संगती दुर्जनाची आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना आपण कुणाच्या संगतीत आहोत, आपण कुणात वावरावं याला फार महत्त्व आहे. इव्हन तुम्ही लग्नाचा कार्यक्रम बघा, आपल्याकडे एक पद्धत पडली, खूप मोठ्या पदावर मनुष्य आहे, खूप मोठा पगार आहे, खूप मोठी जायदाद आहे, गाड्या गोड्या बंगल्या आहेत, अशी घरं आम्ही शोधतो आपली मुलगी देण्यासाठी. मनुष्य खूप श्रीमंत आहे, मोठ्या पदावर आहे, मोठी जायदाद आहे, मोठी आसामी, पण त्या मुलाचे मित्र अतिशय दुर्जन आहेत. मुलगा कुसंगतीत वावरतो, श्रीमंत आहे पण मुलगा कुसंगतीत वावरतो. अशा मुलाला मुलगी दिली तर तुमच्या मुलीचं वाटोळच होणार, वाटोळच होणार. म्हणून आपली मुलगी देताना हमेशा तपासून पहा की मुलाचे मित्र कसे आहेत. मुलाचं शिक्षण, मुलाची डिग्री, मुलाचा पगार नंतर तपासा, आधी मुलाचे मित्र तपासा. आधी मुलाचे मित्र पहा, ज्याला मुलगी द्यायची त्या मुलाचे मित्र पहा, त्याचे मित्र कसे आहेत. त्याचे मित्र जर दुर्जन असतील तर हाही दुर्जनच असतो. अशा दुर्जनाला मुलगी दिली तर तुमच्या मुलीचं वाटोळच होणार. आणि म्हणून मुलगी देताना मुलाची जायदाद पुन्हा तपासा, पण मुलाचे मित्र आधी तपासा. तो कुणाच्या संगतीत वावरतो हे फार महत्त्वाचं आहे. भले पैशावाला आहे पण दुर्जनाच्या संगतीत आहे, तो दुर्जनच आहे आणि दुर्जन तुमच्या मुलीचं वाटोळच करणार. मग भले मुलगा गरीब आहे पण सज्जनाच्या संगतीत आहे, मग तो मुलगाही सज्जन असणार, तुमच्या मुलीचं चांगलंच करणार, तिला नीटनाटकं सांभाळणार. आणि म्हणून मुलगी देताना मुलाचं शिक्षण, डिग्री, जायदाद वगैरे वगैरे पुन्हा पहा. आधी मुलाची संगती पहा, मुलाचे मित्र पहा, मुलाच्या बापाचेही मित्र पहा. मुलगा आणि मुलाच्या बापाचे मित्र तपासा. यावरून माणसाचं खानदान कळतं. मुलगा आणि मुलाचा बाप सज्जनाच्या संगतीत वावरत असेल, घर खानदानी आहे. मुलगा आणि मुलाचा बाप दुर्जनाच्या संगतीत वावरत असेल, वाईट घर आहे. अशा घरात मुलगी देऊ नका, मुलीचं वाटोळच होईल.
ज्याला मुलगी द्यायची त्याचे मित्र तपासा, ते सज्जन आहेत का दुर्जन आहेत. ज्याला मुलगी द्यायची त्याची संगती तपासा, तो कुणाच्या संगतीत वावरतो. आणि म्हणून दैनंदिन जीवनात आणि पारमार्थिक जीवनात किंवा सरळ सरळ म्हणा की आपल्या जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. जीवन यशस्वी व्हावं, सांसारिक दृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्या दोन्ही बाजूनी जीवन यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर सज्जनाची संगती ही अतिशय आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत की ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. की एवढा कठीण हिरा आहे, ऐरणीवर मांडला आणि त्यावर घन घातला तर तो हिरा घनात शिरेल किंवा ऐरणीत शिरेल पण फुटणार नाही. एवढा कठीण हिरा की जो घनानं फुटत नाही, असा कठीण हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला आणि ढेकण फुटून त्याचं रक्त जर त्या हिऱ्याला लागलं तर हिरा भंगतो, कुचका होतो, त्याचा चुरा होतो. तसं साधू, हिरा ढेकणाच्या संगतीत गेलाय तो भंगलाय, साधू दुर्जनाच्या संगतीत गेलाय, साधूचं साधुत्व भंगतं, साधूची ही विषयाकडे धाव वाढते. याचा अर्थ साधूलाही सतसंगतीची आवश्यकता आहे. सतसंगती ही माणसाच्या जीवनाचं कुंपण आहे. माणसाच्या जीवनाला सतसंगतीचं कुंपण असावं. एक छोटंसं वडाचं रोपट आहे, त्याला जर कुंपण नाही केलं तर साधं गाईचं छोटं वासरू किंवा शेळीचं साधं करडू त्या झाडाला खाऊन टाकतं, त्या झाडाला नाहीसं करतं. छोटंसं रोपट आहे, त्याला कुंपण नाही, शेळीचं पिल्लू येतं त्याला खाऊन टाकतं. पण त्या रोपट्याला तुम्ही कुंपण करा आणि खत पाणी घाला, ते रोपटं बळावतं, त्याचा विशाल वटवृक्ष होतो. मग त्या वटवृक्षाला तुम्ही हत्ती बांधा, शेळीचं पिल्लू काय त्याला तुम्ही हत्ती बांधा, आता त्या वटवृक्षाचं काही वाटोळं होत नाही. का तर त्या रोपट्याला तुम्ही कुंपण केलंय आणि खत पाणी घातलंय, तो बळावलाय, आता त्याला हत्ती बांधा. ते छोटं असताना एक शेळीचं पिल्लू त्याला नाहीसं करत होतं, पण आता मोठं झालं त्याला हत्ती बांधा, त्याचं काही बिघडत नाही. का कुंपण केलंय आणि खत पाणी घातलंय. तसं आपल्या जीवनाला सतसंगतीचं कुंपण असावं आणि हरिनामाचं खत पाणी असावं. आपलाही पारमार्थिक वृक्ष इतका बळावतो, इतका बळावतो की मग किती विकार असोत, नाना प्रकारचे अनर्थ असोत, नाना प्रकारचे विषयभोग असोत, ते आपलं काहीही वाईट करू शकत नाहीत. का तर आता आम्ही सतसंगतीत वावरतोय. आमच्या जीवनाला सतसंगतीचं कुंपण आणि हरिनामाचं खत पाणी आहे. आता आमचंही कुणी काही बिघडू शकत नाही. सतसंगती ही मानवी जीवनाचं कुंपण आहे आणि सतसंगतीचं कुंपण मानवी जीवनाला असेल तर तुमचा परमार्थ सुरक्षित असतो आणि तो कडीला जातो. म्हणून साधू झालाय मनुष्य, पण साधू झाल्यावर सुद्धा त्याला सतसंगतीची गरज आहे. साधू कुसंगतीत गेला तर वाईट मार्गाने वागू शकतो, त्याचं साधुत्व भंगतं. साधूला सत्संगतीची गरज आहे तर साधारण जीवाला असेलच. आणि म्हणून आमच्या जीवनाला सतसंगतीचं कुंपण असावं आणि हरिनामाचं खत पाणी असावं, आमचा परमार्थ कडीला जातो. म्हणून तुकोबाराय तो पहिला दृष्टांत देत आहेत की ढेकण एवढा हिरा एवढा कठीण आहे, लोखंडी घणानं फुटत नाही. हिरा एवढा कठीण आहे, लोखंडी घणानं फुटत नाही. पण एवढा कठीण हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकून फुटला आणि त्याचं रक्त हिऱ्याला लागलं तर हिरा भंगतो, कुचका होतो, फुटका होतो.
डेकणाच्या संगतीने हिरा भंगलाय, तसं साधूसुद्धा कुसंगतीने भंगतो, नाडल्या जातो, त्याची अधोगती होऊ शकते. मग साधारण जीवाचं काय घेऊन बसलात? याचा अर्थ साधूलाही सत्संगती हवी, अन्यथा साधुत्व भंगतं. तसं तुम्हा साधारण जीवालाही सतसंगतीचं कुंपण हवं आहे, अन्यथा आमच्या हातून पापं घडतात, आमचं पतन होतं. म्हणून सदैव सतसंगतीत वापरा, सदैव सतसंगतीत वावरा, सतसंगतीत या, सज्जनाच्या संगतीत या. पुढे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज दुसरा दृष्टांत देत आहेत आणि लिहित आहेत, ओढाळाच्या संगे सात्विक नाचली, क्षणेक नाडाली समागमे. ओढाळाच्या संगे सात्विक नाचली, क्षणेक नाडाली समागमे. इथे ओढाळ शब्दाचे दोन अर्थ घेऊयात. ओढाळ गाईलाही म्हणतात, एखादी गाय असते, 10-15 गायी, त्याच्यात एखादी ओढाळ असते, त्या शेतीला कुंपण केलं आहे, काटेरी कुंपण वगैरे, पण तरीसुद्धा उडी मारून जाते त्या धानात, आणि तो हिरवा चारा खाते, पीक खाते, किंवा त्यात जे आत घास वगैरे असतो, गवत, ते खाते. ओढाळ गाय. या ओढाळ गायच्या संगतीत एखादी सज्जन गाय गेली तर ती ओढाळ बनते, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की ओढाळाच्या संगे सात्विक नाचली, तर ओढाळ म्हणजे व्यभिचार करणारी बाई. दुसरा अर्थ, एखादी बाई आहे, व्यभिचारी आहे, वाईट वागणारी आहे, कुकर्म करणारी आहे, कुकर्म करते, वाईट वागते, व्यभिचारी बाई आहे. तिच्या संगतीत एखादी सज्जन सात्विक बाई गेली तर तीही तिच्यासारखी व्यभिचारी बनते. ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. ढवळ्या शेजारी पावळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. अर्थात वाईट वागणाऱ्या बाईच्या संगतीत एखादी सज्जन बाई गेली तर ती वाईट वागणारी बाई त्या सज्जन बाईला आपल्यासारखं बनवते, किंवा ही तिचे वाईट वागणं पाहून ही आपाप तिच्यासारखी वाईट वागते. वाईस वर्षा कुठले काही घडतं, पण ही बिघडते. आणि म्हणून महाराज दुसऱ्या चरणात दृष्टांत देत आहेत की दुर्जन बाई आहे, व्यभिचारी बाई आहे, तिच्या संगतीत सज्जन बाई गेली, एखादी पवित्र बाई गेली, सात्विक बाई गेली, तर तिचंही आचरण बिघडतं, तीही व्यभिचारिणी बनते. तसं तुम्ही दुर्जनाच्या संगतीत गेलात तर तुम्ही दुर्जन बनता, कुकर्म करता, तुमचं पतन होतं, देव दुरावतो. म्हणून सदैव संगती सज्जनाची करा, दुर्जनाच्या संगतीत जाऊ नका. दुर्जन टपलेले असतात तुम्हाला त्यांच्याकडं खेचण्यासाठी. बरेचसे दुर्जन तुमचं वाईट करण्यासाठी टपलेले असतात. तुमचं बरं चाललंय, लोकाला देखवत नाही. माझा एक मित्र मला म्हणाला, मजानी विनोदानी म्हणाला की डॉक्टर मोठे साहेब, आपल्याला जर दुश्मनाचा बदला घ्यायचा असेल, आपल्याला जर दुश्मनाचा बदला घ्यायचा असेल तर दुश्मनाला कधीच भांडायचं नाही. मग मी म्हटलं काय करायचं? तर तो म्हणतो दुश्मनाला कधीच भांडायचं नाही. मी म्हटलं मग काय करायचं? तर तो म्हणतो दुश्मनाला एक सेकंड हँड ट्रक घेऊन द्यायची, एक सेकंड हँड ट्रक घेऊन द्यायची. मी म्हटलं मग काय होईल? काय नाही म्हणले, ती सारखी बिघडती, तिचं सारखं काम निघतं, त्याची सगळी जायजात ती ट्रक नीट करण्यात जाते, तो भिकार लागतो, आपण लांबून मजा बघायची. अर्थात तुमचं बरं चाललंय, तुमचा विकास लोकाला खपत नाही. चंद्रो देखोनी जडे पोटी कोला जायचा. चंद्रो देखोनी जडे पोटी कोला जायचा. तुमचा विकास कोणाला देखवत नाही. लोक तुमचं वाईट करायला टपलेले असतात. त्याला सेकंड हँड ट्रक घेऊन द्या म्हणले, ती दुरुस्त करण्यात त्याचा मॅक्झिमम पैसा खर्च होतो, त्याचं वाटोळं होतं, जायजात जाते. किंवा दुश्मनाच्या मुलाला दारोड्या बनवा म्हणले, दुश्मनाला भांडायचंच नाही, त्याच्या पोराला काही दिवस आपण फुकट दारू पाजायची, त्याला दारोड्या बनवायचं. एकदा नाद लागला
की ते मग स्वतःच्या पैशाने पितं. काही दिवस आपण त्याला फुकट पाजायची, नाद लावायचा, नाद लागला की ते स्वतःच्या पैशाने पितं आणि त्याची मजा बघायची, त्याचं वाटोळं होतं. तुमचं बरं चाललं आहे हे अनेक लोकांना देखवत नाही. ते तुम्हाला त्यांच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यासारखं वाईट बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमचं पतन होतं. म्हणून समाजामध्ये कुणी जर आपल्याला त्यांच्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करत असेल, तो मनुष्य विकारी आहे, वाईट आहे, दुर्जन आहे आणि तुम्हाला बोलावतोय ये ये ये, त्याच्याकडे खेचतोय. काही दिवस त्याच्या पैशाने तो तुमचे शोक पुरवतोय. त्याच्या मनात पाप असतं तुमचं वाईट व्हावं. अनेकदा तुम्हाला नाद लागला की मग ते शोक तुम्ही तुमच्या पैशाने पुरे करता. आणि मग सावध राहा. तुमचं बरं चाललंय, लोकांना देखवत नाही. तुमचं बरं चाललंय, लोकांना देखवत नाही. लोक तुम्हाला बोलवतील, या म्हणतील, तुझ्यापाशी पैसा नाही, चल मी पाजतो. काही दिवस फुकट पाजतील दारू तुम्हाला. एकदा नाद लागला की तुम्ही जवळच्या पैशानं प्याल. आणि म्हणून संसारात सदैव सावध राहा. तुकोबाराय बजावतात की नको दुष्ट संग पडे भजना भंग. दुष्टाच्या संगतीत जाऊ नका, भजनाला भंग पडतो. रजतम उफाळून वर येतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, तुम्हाला नरकाला धाडतात. आणि म्हणून तुकोबाराय दृष्टांत देतात दुसऱ्या चरणात की एखादी सज्जन बाई आहे, पवित्र बाई आहे, पण एखाद्या वाईट बाईच्या संगतीत गेली तर सज्जन बाई वाईट बनते, पाप करते, तिचं पतन होतं. म्हणून दुर्जनाची संगती सदैव टाळा. दुर्जनाची संगती टाळा. पुढे तिसऱ्या चरणात तुकोबाराय दृष्टांत देतात की डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोला ते तुटले लक्ष कोडी. डाकाचे संगती सोनेहीन झाले, मोला ते तुटले लक्ष कोडी. प्युअर सोनं आहे, पण ते डाकाच्या संगतीत गेलं, ते बट्टेबाज होतं, हिनकस होतं, त्याचा भाव कमी होतो. लाखो रुपयाचं, कोट्यावधी रुपयाचं सोनं की जे शुद्ध आहे, जे लाखो रुपयाला विकल्या जातं, कोट्यावधी रुपयाला विकल्या जातं, असं सोनं, पण ते हिनकस धातूच्या सानिध्यात गेलंय, बट्ट्याच्या सानिध्यात गेले तर सोनं बट्टेबाज बनतं, त्याचा मोल कमी होतो, त्याचा पैसा कमी येतो. आता सोनं जर बट्ट्याच्या सानिध्यात गेलं तर सोन्याचं वाटोळं होतं. साध्या भाषेत कस कमी होतो, तर म्हणजे त्याचा दर्जा कमी होतो, वाटोळं होतं. तसं तुम्ही दुर्जनाच्या संगतीत गेलात, तुमचे वाटोळं होतं. अशा अभंगाच्या पहिल्या 4 चरणात तुकोबाराने दृष्टांत दिलेत की दुर्जनाच्या संगतीत गेलात तर तुमचं कसं वाटोळं होतं. पुढे 4थ्या चरणात तुकोबाराय बोलत आहेत की विषाने पक्वाने गोड कडू झाली. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. अतिशय सुंदर स्वादिष्ट स्वयंपाक केलाय, 5 पक्वानाचा सुंदर स्वयंपाक आहे, आणि त्या स्वयंपाकात विष आणून टाकलं तर गोड स्वयंपाक कडू बनतो, मारक बनतो. तसं तुम्ही स्वतः गोड आहात, सज्जन आहात, माळकरी आहात, शाकाहारी आहात, परमार्थात वावरतायत, सज्जनाच्या संगतीत आहेत, पण अचानक दुर्जनाच्या संगतीत गेले, तुमचं वाटोळ होईल, पतन होईल. जसं स्वादिष्ट स्वयंपाक केलाय, 5 पक्वानाचा स्वयंपाक आहे, पण या स्वयंपाकात विष आणून टाकलंय, या स्वयंपाकाला विषाची संगती लाभली, गोड स्वयंपाक कडू होतो, तो मारक ठरतो. गोड स्वयंपाक पण संगती कोणाची लाभली, विषाची, गोड स्वयंपाक कडू झाला, मारक ठरला. तसे तुम्ही गोड आहात, सज्जन आहात, पण संगती दुर्जनाची लाभली, तुमचं वाटोळ होईल, तुमचं पतन होईल. असं अभंगाच्या वरील 4 चरणात, पहिल्या 4 चरणात तुकोबारायांनी 4 दृष्टांत दिली की एवढा कठीण हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकण फुटला आणि त्याचं रक्त जर हिऱ्याला लागलं तर हिरा कुचका होतो, फुटतो. एखादी सज्जन बाई आहे पण दुर्जन बाईच्या संगतीत गेली, व्यभिचार करणाऱ्या बाईच्या संगतीत गेली,
ती सज्जनबाई बिघडते, ती व्यभिचार करते. सोनं शुद्ध आहे पण बट्ट्याच्या संगतीत गेलं, शुद्ध सोनं बट्टेबाज बनतं. गोड स्वादिष्ट स्वयंपाक आहे पण विषाच्या संगतीत गेला, कडू बनतो, मारक बनतो. तसे तुम्ही चांगले आहेत, सज्जन आहेत, सात्विक आहेत, शाकाहारी आहेत, माळकरी आहेत, यू आर अ गुड पर्सन, तुम्ही चांगले आहेत, पण दुर्जनाच्या संगतीत गेले, तुमचं पतन होतं. दुर्जन तात्काळ तुम्हाला त्याच्यासारखा बनवतो. त्याचा वाण नाही पण त्याचा गुण लागतो. दुर्जन विकारी असतो, कुकर्म करतो, पाप करतो, आणि तो दुर्जन तुमच्याकडून एक कुकर्म आणि पाप करून घेतो. शेवटी या कुकर्मानं पापानं तुमचं पतन होतं. याला आपण म्हणतो की डवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. म्हणून मायबापानं नेहमी तपासावं की आपली मुलं कुणाच्या संगतीत वावरतात. आजकाल मोठी गंमत झाली, नवरा बायको दोघं नोकरीला असतात, नवऱ्याला वेळ नाही, बायकोला वेळ नाही. दोघं सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडतात, अपडाऊन करत असतात बाहेरगावी. सकाळीच गाडी पकडायची असते बसस्टँडला जाऊन, किंवा स्वतःचं वाहन असो काही असो, सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडतात, संध्याकाळी घरी येतात. नवरा बायको दोघंही घराच्या बाहेर, घरी फक्त मुलं. मग त्या मुलाचे कसले मित्र घरी येतात किंवा हा कसल्या मित्रात जाऊन वावरतो याचा आईवडिलांना काही पत्ता नसतो. गडीवर नवरा बायकोचा डबल पगार मिळतो, आनंद आहे तुम्हाला, पण मुलांकडे दुर्लक्ष होतं. म्हणून दोघंही नोकरी करत असाल, मर्जी तुमची, पण ही नोकरी करत करत आपल्या मुलाकडे लक्ष द्या. पण दिल्या जात नाही, दोघे नोकरीला बाहेर पडतात, तर लक्ष देणार कोण? घरी आई किंवा सासू असते, ती म्हातारी असते, मुलं त्या म्हाताऱ्या बायकाचं ऐकत नाही, आलो आजी म्हणतात, निघून जातात. आणि मग मुलगा कुणासोबत फिरतो, कुणात वावरतो, काय करतो, काय खातो, काय पितो याचा आईवडिलांना काही पत्ता नसतो. आणि एकदा ते मोठे झाले 10वी 11वी 12वी की ते बळावतात, बळावले की आईवडिलांवर डाफरतात, माघारी बोलतात, ते भीत नाहीत मग आईवडिलाला, आणि ते कायमची कुसंगतीत जातात. आणि म्हणून आई सहसा घरी असावी, नवऱ्यानं कमावं, आईने घर सांभाळावं, मुलाबाळाकडे लक्ष द्यावं. ज्या आया घरी असतात, मुलगा बाहेर गेला, आई टोकते, कुठं गेला होता रे, कुठे गेला होता रे, उशीर का झाला, मुलगाही घाबरतो, नको रे वा, आई रागावते, आई टोकते, पटकन घरी येतो. त्याचा एखादा मित्र घरी आला, आई परीक्षा करते, कसा आहे, काय आहे, कसा बसतो, कसा उठतो, कसा वागतो, आईच्या निदर्शनास येतं. आणि आई त्या मुलाला सुधारवते. मित्र वाईट असेल तर आई सांगते, ते वाईट पोरग आहे, त्याच्या संगतीत राहू नको. चांगला असेल तर ठीक आहे बाबा, चांगला आहे, कर मैत्री. आई टोकते, पण आईच घरी नाही आहे तर टोकल कोण? बापही बाहेर, आई बाहेर. मुलं कोणाच्या संगतीत वावरतात, काय करतात, काय खातात, काय पितात, आईवडिला काही माहीत नसतं, मुलं वायाला जातात. मुलं दुर्जनाच्या संगतीत जातात, वाह्यात बनतात, टुकार बनतात, आणि दुर्जनाच्या संगतीत गेलं की त्याचे गुण लागतात, मुलं कुकर्म करतात, पतन होतं. आणि मग हीच गोष्ट तुकोबाराय समजावून सांगतायत की जीवनाचं यश हे सत्संगतीत लपलंय. तुम्हाला जीवनात यश हवंय, संसारात यश हवंय, परमार्थात यश हवंय, क्षेत्र कोणतंही असो, संसारिक असो, परमार्थिक असो, त्यात यश हवंय, तर संगती फार महत्त्वाची, संगती महत्त्वाची. आणि म्हणून संगती ही सदैव सज्जनाची करा, चुकू नका. मोठा माणूस असो, लहान मुलगा असो, पुरुष असो, स्त्री असो, तुम्ही कुणाच्या संगतीत वावरता याला फार महत्त्व आहे. चुकूनही दुर्जनाच्या संगतीत जाऊ नका, सदैव सज्जनाची संगती करा. आणि दुर्जनाच्या संगतीत गेलात तर काय तोटा होतो
आणि सज्जनाची संगती केली तर काय फायदा होतो हे तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत की भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या 5व्या चरणात म्हणतात की बाबांनो, मी भावयुक्त अंतकरणाने तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळकळीने सांगतो, तुम्हाला विनंती करून सांगतो की सत्संग हा बरा आहे, कुसंग हा वाईट आहे. कुसंगाने तुम्हाला 84 लक्ष योनीचा फेरा पडतो, अर्थात तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकता. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. महाराज म्हणतात मी कळकळीने सांगतो, मी कळकळीने सांगतो, विनंती करून सांगतो, भावानं सांगतो, शुद्ध अंतकरणानं सांगतो की बाबांनो, सतसंगतीत वावरा, कुसंगतीत जाऊ नका. सतसंगतीने तुमचं कल्याण होईल, मुक्ती मिळेल, देव भेटेल. कुसंगतीत गेलात तर 84 लक्ष योनीचा फेरा पडेल, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकाल. म्हणून महाराज म्हणतात की भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. कुसंगात जाल, दुष्टाच्या संगात जाल तर दुष्ट बनाल, दुष्कृत्य कराल, पाप कराल. हे पाप तुम्हाला नरकाला नेईल आणि तुम्हाला 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकवेल. सज्जनाच्या संगतीत जाल तर मुखानं भगवंताचं नाम घ्याल आणि भगवंताचं नामस्मरण नित्य केलं तर तुम्हाला मुक्ती मिळेल, देव भेटेल, तुम्ही संत बनाल. संगती सज्जनाची असावी. सज्जनाच्या संगतीने मनुष्य देव बनतो, दुर्जनाच्या संगतीने मनुष्य नरकाला जातो आणि 84 लक्ष योनीमध्ये अडकतो. सज्जनाची संगती किंवा सतसंगती म्हणजे संत संगती. सतसंगती याचा सरळ अर्थ होतो संत संगती. का सत म्हणजे सत्य, सत्य म्हणजे संत आणि संतांची संगती, आणि मग सतसंगती म्हणजे संत संगती. तुम्ही संतांची संगती करा, तुमचं कल्याण होईल, तुम्ही मुक्त व्हाल. आता इथे तुकोबाराय म्हणतात की संत संगती करा. तर संत संगती करायला संत इतके सोपेत का भेटायला? या जगात सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल तर संताची भेट. ज्ञानोबा तुकोबाराय दोघंही लिहित आहेत. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. ज्ञानोबा म्हणतात तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. तुकोबाराय लिहित आहेत की बहु अवघड आहे संत भेटी. तुकोबाराय म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी. ज्ञानोबा लिहित आहेत तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. अर्थात संताची भेट ही अतिशय अवघड आहे. शेकडो वर्षात एखादा संत होतो. संत कुणाला म्हणतात की ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली तो संत असतो. अर्थात जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि असा संत शेकडो वर्षात एखादा होतो. मी तर म्हणतो तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय यांच्यानंतर या महाराष्ट्र भूमीमध्ये संतच नाही आहे. निळोबारायानंतर खराखोरा संत अजून आलाच नाही आहे. आणि आम्ही ज्याला संत म्हणतो दे आर सो कॉल्ड संत, आडनावाचे संत, आम्ही संबोधलेले संत, दे आर सो कॉल्ड संत. बहुतेक करून निळोबारायानंतर या महाराज भूमीत पुन्हा संत नाही. या जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर संत आहे.
बहु अवघड आहे संत भेटी. काही मिळेल, जसं अमृत दुर्मिळे परीस दुर्मिळे, तसं संताची भेट दुर्मिळ आहे. मग संताची भेट जर एवढी दुर्मिळ आहे आणि तुकोबराय तर म्हणतात की संताची संगती करा, मग आता संत आणायचे कुठून? तर यावर पर्याय एक आहे. तो असा पर्याय आहे की ज्ञानोबाराय लिहित आहेत की तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साज. देवा, ज्याच्या तोंडात तुझं नाम निरंतर स्थिरावलंय, जो नित्य तुझं नामस्मरण करतो, देवा त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हाच सोडून जातं आणि तो अद्वैतात उभा राहिला असतो. आणि जो अद्वैतात उभा राहिला आहे तो संतच असतो, तो संतच असतो. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखासिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. अर्थात जो नित्य नामधारक आहे, भले त्याला आत्मज्ञान झालं नाही आहे, परंतु नित्य नामधारक आहे, त्याच्या हृदयाला द्वैत केव्हा सोडून जातं, तो अद्वैतात उभा राहतो. आणि जो अद्वैतात जगतो, अद्वैतात उभा राहतो, तो संतच असतो, तो संतच असतो. तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशिका काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साज, भेदची साज. आणि म्हणून तुम्ही आम्ही जे कीर्तनकार आहोत, खरोखरच जर नित्य नामधारक असतोल, आम्ही कीर्तनकार नित्य नामधारक असतोल, मग भले आम्हाला आत्मज्ञान झालं नाही, श्रीगुरूची भेट नाही, पण नित्य नामधारक आहेत, तर आम्ही सुद्धा एक छोटे मोठे संतच असतो, संतच असतो. ज्ञानोबाराय लिहित आहेत की तुम्ही ज्ञानोबाराय आणि तुकोबराय यांच्या नामाचा जर निरंतर जाप केला, तर ज्यावेळेस तुम्ही त्यांचा नाम जाप करता त्यावेळेस ते तुमचं संतपद तुम्हाला बाहेर घालतात. ज्ञानोबाराय तुकोबराय यांचा जर तुम्ही नामजप केला तर तेवढ्या काळाकरता ते त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. अर्थात तुम्ही संत जप करा किंवा भगवंताच्या नामाचा जप करा, नाम जर नित्य असेल तर आत्मज्ञान जरी झालं नाही तरी तुम्ही एक प्रकारचे संतच असतात. ज्ञानोबाराय साक्ष देत आहेत. विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणतात, विपाय जरी आठविला चित्ता, विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता. तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणतायत, तर तेवढ्या काळाकरता ज्ञानदेव तुकाराम ते त्यांची योग्यता तुम्हाला देतात. अर्थात तेवढ्या काळाकरता ते त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि मग हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. सहज जर ज्ञानदेव तुकाराम म्हटलं तर तेवढ्या काळाकरता ते त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि मग जेव्हा तुम्ही विशेष आवडीने ज्ञानदेव तुकाराम म्हणाल तर ते त्यांचं संतपद तुम्हाला कायमचंच बहाल करतात. विपाय जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. अर्थात तुम्ही ज्ञानदेव तुकाराम या संताचा नामजप किंवा भगवंताचा नामजप जर निरंतर करत असाल, अर्थात तुमच्या मुखात भगवंत किंवा संताचं नित्य नाम असेल, तर तुम्ही एक छोटे मोठे संतच असता, संतच असता. तुकोबराय बोलतात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. जो सातत्याने भगवंताचं नाम घेतो तो समाधी अवस्थेत जगत असतो आणि तो समाधानी असतो. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे.
नित्य भगवंताचं नाम मुखात आहे असा मनुष्य समाधी अवस्थेत जगत असतो आणि तो समाधानी असतो. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. दरबारा लिहितात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे, आणि जिथं आत्मदर्शन आहे तिथं समाधान आहे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. मग गुरु आहे तिथं ज्ञान आहे, ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे, आत्मदर्शन म्हणजे मुक्ती आहे, आणि जिथं मुक्ती आहे तिथं समाधान आहे. अर्थात संत हे समाधानी असतात. फक्त संतच समाधानी असतो, इतर कोणी नाही. ज्याला आत्मज्ञान झाले, जो संत आहे फक्त तो समाधानी असतो. मग तुकोबारा लिहितात की सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. मग ज्याच्या मुखात निरंतर नाम आहे तो समाधी अवस्थेत जगतो, समाधानी असतो. म्हणजे एक संतच असतो. आत्मज्ञान झालं नाही तरी एक संतच असतो. आणि म्हणून मला तुम्हाला इथं आणायचं आहे की भले तुम्ही आम्हाला आत्मज्ञान अजून झालं नाही, श्रीगुरूची भेट नाही आहे, पण आम्ही नित्य नामधारक आहोत. आम्ही एक संतच असतो. आम्ही नित्य नामधारक आहोत. आम्ही एक छोटे मोठे संतच असतो. आणि म्हणून नामाची आवडी तोची जाना देव. नामाची आवडी तोची जाना देव. ज्याला नामाची आवड आहे तो साक्षात देव आहे. आणि नामाची आवड कोणाला असते? नामाची आवड कधी निर्माण होते? तुकोबारा लिहित आहेत की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. तुमच्या अंगाला संतांच्या पायाची धूळ लागली, कारण काही असो, तुमची वासना जळाली. संतांच्या पायाची धूळ लागली, तुमची वासना जळते. भगवंताच्या नामानेही वासना जळते. कारण काही असो, तुमची वासना जळाली. वासना म्हणजे बळावलेली इच्छा. वासना जळाली म्हणजे इच्छा जळाल्या. इच्छा जळाल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले. निरीच्छ झाले म्हणजे विरक्त झाले. अर्थात वासना जळणे म्हणजे जीवनात वैराग्य येणे. मग तुमची वासना जळाली म्हणजे तुम्ही विरक्त झालेत. आणि विरक्त झाले अर्थात जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. वासनेचे बीज जळूनी जाय, मग रामनामे उपजे आवडी. वासना जळाली अर्थात जीवनात वैराग्य आलं, मगच रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. मग नामाची आवडी तोची जाना देव. ज्याला नामाची आवड आहे याचा अर्थ त्याच्या जीवनात वैराग्य आले. वैराग्य आले म्हणून तर नामाची आवड आहे ना. आणि मग नामाची आवडी तोची जाना देव. अर्थात ज्याला नामाची आवड आहे त्याच्या जीवनात वैराग्य आहे, आणि ज्याच्या जीवनात वैराग्य आहे तो संतच असतो, तो महात्मा असतो. आणि म्हणून ज्याला नामाची आवड आहे तो विरक्त असतो, किंवा जो विरक्त आहे त्यालाच नामाची आवड असते. आणि असा विरक्त पुरुष हा संत असतो, महात्मा असतो, देव असतो. आणि म्हणून समाजामध्ये आम्ही असंख्य कीर्तनकार आहोत, आणि खरोखर आम्हाला नामाची आवड आहे. आमच्या मुखात नित्य नाम आहे. जो आवडीनं भगवंताचं नित्य नामस्मरण करतो असा कीर्तनकार एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही तरीही. आणि म्हणून समाजामध्ये संत अतिशय दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ अति. मग जरी संत अतिशय दुर्मिळ असले तरी अशा कीर्तनकाराच्या सानिध्यात जाणं म्हणजे सतसंगतीच होय, संत संगच होय. मुद्दा असा आहे की संत समाजामध्ये भेटणं फार अवघड आहे. ज्ञानोबा राय तुकोबा रायासारखे बहु अवघड आहे संत भेटी. संताची भेट अतिशय अवघड आहे. संत अतिशय दुर्मिळ आहेत. मग आम्ही कीर्तनकार प्रवचनकार जर नित्य नामधारक असतोल तर आमच्या हृदयाला द्वैत केव्हा सोडून जातं. आम्ही अद्वैतात उभे राहतो, आणि आम्ही सुद्धा एक छोटे मोठे संतच असतो, जरी आम्हाला आत्मज्ञान झालं नाही तरीही. आणि म्हणून जे कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक आहेत अशांच्या सानिध्यात जाणं
ही सुद्धा सत्संगतीच आहे किंवा संतसंगच आहे. आणि म्हणून कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या आणि सत्संगतीत वावरा. सत्संगतीत वावरल्यानं काय होईल तर तुम्हाला त्या संतांचा अर्थात कीर्तनकाराचा गुण लागेल. कीर्तनकार नामधारक असतो, तुम्ही नामधारक बनाल. तुम्ही नामधारक बनाल, नामाने तुमच्या जीवनात हळूहळू सगळी प्रगती होईल. नामाने विवेक येईल, वैराग्य येईल, देव भेटेल. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त बहुपाश. तुम्ही कीर्तनकाराच्या संगतीत गेले, तो नाम घेतो, तुम्ही नाम घ्याल. नामानं जीवनात काय काय आले? नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त बहुपाश. मुखात नाम आले, जीवनात विवेक वैराग्य आले. तुमचं चित्त निर्मळ झालं आहे, तुमच्या जीवनात गुणातीत अवस्था आली, तुम्ही मुक्त झाले. एका हरिनामानं तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून दिली, मुक्त केलं. हा सतसंगतीचा फायदा आहे. पण भले खरे संत जरी दुर्मिळ असले तर सध्याचे कीर्तनकार, प्रवचनकार हे सुद्धा एक छोटे मोठे संतच आहेत, जर ते नित्य नामधारक असतील तर. आणि म्हणून अशा कीर्तनकार, प्रवचनकाराच्या संगतीत येणं, त्यांच्यासोबत हरिनाम घेणं, हरिकथा ऐकणं हा सत्संगच आहे, ही संत संगतीच आहे. आणि अशा संत संगतीने तुमच्या मुखात नाम येईल आणि तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. सत्संगात या, हरिभजनात या, हरिकीर्तनात या, प्रवचनकार, कीर्तनकार यांच्या सान्निध्यात वावरा, नामधारकाच्या सान्निध्यात वावरा, संतांच्या संगतीत वावरा. संतांच्या संगतीनं काय फायदा होतो? अहो, ज्ञानोबा ज्या पैशाच्या खांबाला टेकून बसले आणि पैशाच्या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबाच्या संगतीने पैशाच्या खांब देव बनला, पैशाच्या खांबाचं मंदिर आहे आज. हा सतसंगतीचा परिणाम आहे. ज्ञानोबाच्या खांबाला टेकून बसले आणि ज्ञानेश्वरी लिहिली, तो पैशाचा खांब. ज्ञानोबाच्या सतसंगतीने तो खांब देव बनला, आज पैशाच्या खांबाचं मंदिर आहे. हा सतसंगतीचा परिणाम आहे. जो रेडा ज्ञानोबाच्या संगतीत आला तो रेडा संत बनला, रेडा देव बनला. आज आळे फाट्याला त्या रेड्याचं मंदिर आहे. ज्ञानोबाच्या भिंतीवर बसले, ज्या भिंतीला ज्ञानोबाची सत्संगती लाभली त्या भिंतीचं आज आळंदीत मंदिर आहे. हा सतसंगतीचा, संत संगतीचा परिणाम असतो. तुम्ही संतांच्या संगतीत गेले की तुम्ही संत झालेच. संतांची संगती किती वेळ हवी आहे? वर्ष, महिना, दिवस, तास, मिनिट गरज नाही हो. 1 सेकंद पुरी संताची 1 सेकंदाची सत्संगती लाभली तरी पुरे. तुकोबाराय म्हणतात निमिषार्ध संत संगती, निमिषार्ध संत संगती जोडे वैकुंठ कल्पांती. निमिषार्ध संत संगती जोडे वैकुंठ कल्पांती. ज्ञानोबा तुकोबाराय अशा महासंताची निमिषार्ध 1 सेकंद जरी सत्संगती लाभली तर तुमच्या जीवनाचा उद्धार होतो, तुम्हाला वैकुंठ मिळतं, मुक्ती मिळते, तुम्ही संतही बनता. आणि म्हणून शेण जमिनीवर पडलं तर ते माती घेऊन उठतं. शेण जमिनीवर पडलं तर ते माती घेऊन उठतं. तुम्ही वारकऱ्यात पडले तर हरिनाम घेऊन उठाल, हरिनाम घेऊन उठाल आणि जीवनाचा उद्धार कराल. आणि म्हणून वारकऱ्यात या, सतसंगतीत या, अर्थात संत संगतीत या, तुमचं कल्याण होईल, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून सदैव सतसंगतीत वावरा. सतसंगती सायासानं करावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती ही भोगावी लागते. माझं वाक्य नीट ऐका. सतसंगती सायासानं करावी लागते, कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावी लागते. विसंगती हा प्रारब्धाचा भोग असतो. नवरा बायकोला म्हणतो जा पोहे कर, बायको जाते आणि फक्त चहा करते आणि आणून पुढे मांडते. नवरा बायकोत भांडण होतं. ही नवरा बायकोतली विसंगती आहे.
विसंगती हा प्रारब्धाचा भोग आहे. नवरा म्हणतो ना पोहे कर, बायकोनी पोहेच करावेत, पण बायको नवऱ्याचं ऐकत नाही. नवरा पोहे कर म्हणतोय, भूक लागली तर ती फक्त चहा करते, शॉर्टकट मारते, चहा आणून मांडते. दोघात भांडणं होतात, खटके उडतात. ही विसंगती आहे. विसंगती हा प्रारब्धाचा भोग असतो, तो भोगावाच लागतो. कुसंगती ही टाळावी लागते, आवर्जून टाळावी लागते. नको दुष्ट संग पडे भजनाभंग, नको दुष्ट संग पडे भजनाभंग. दुष्ट संगती आवर्जून टाळा, आवर्जून टाळा. दुष्ट संगती आवर्जून टाळा आणि सतसंगती सायासन करा. सतसंगती आवर्जून करा, सायासन करा. सतसंगतीत यावा, सतसंगतीत या. आणि सतसंगती ही आपल्या कुटुंबापासून सुरू व्हावी. सत्संगती ही आपल्या कुटुंबापासून सुरू व्हावी. मी तर म्हणतो प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुख हा नामधारक असावाच, असावाच. कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल तर त्याच्या सतसंगतीने घरातील सगळे फॅमिली मेंबर हे नामधारक बनतील, नामधारक बनतील. बाप हा कुटुंब प्रमुख आहे, तो नामधारक असेल, शुद्ध शाकाहारी असेल, माळकरी असेल, तर सगळं घर हळूहळू शाकाहारी बनतं, माळकरी बनतं, नामधारक बनतं. हा सतसंगतीचा परिणाम आहे. तुकोबारा लिहितात की चंदनाच्या संगे तरुवर चंदन, चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाची झाडं असतात, त्याच्या बाजूला बोरीबाबळे असतात. पण या चंदनाच्या सान्निध्यात आलेल्या बोरीबाबळी सुद्धा चंदनासारखा सुगंध देतात आणि भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. का? परिणाम संगतीचा. बोरीबाबळी आहेत पण चंदनाच्या संगतीत आलात, चंदनाच्या संगतीत आल्यात, त्यांनाही चंदनाचा सुगंध लागतो आणि त्या भगवंताच्या माथ्यावर लावण्यास योग्य ठरतात. परिणाम सतसंगतीचा. चंदनाच्या संगे तरुवर चंदन. चंदनाच्या संगतीत बोरीबाबळे आल्या, त्यांनाही चंदनाचा सुगंध लागतो. सत्संगतीचा परिणाम. तसं कुटुंब प्रमुखाच्या संगतीत पूर्ण फॅमिली आली आहे आणि कुटुंब प्रमुख नामधारक आहे, सगळं कुटुंब नामधारक बनतं. हा सतसंगतीचा परिणाम आहे. मग सतसंगती आपल्या घरातून सुरू व्हावी, घरातून सुरू व्हावी. लहान मुले 5 वर्षाचं, जसं मिरचीचं रोपटं, त्याला 5 पानं आले की ते उपटावून वाफ्यात लावावं, ते लवकर जमिनीला चिकटतं, ते लवकर जमिनीला चिटकतं. जास्त मोठं झालं तर जमिनीला चिटकत नाही, वाया जातं. जसं मिरचीचं रोपटं 5 पानं आले की उपटावं आणि वाफ्यात लावावं, जमिनीला लवकर चिटकतं. तसं लहान मुलं 4-5 वर्षाची पूजा करताना आईने जवळ घ्यावीत, त्यांना घंटी वाजवायला लावावी, टाळी वाजायला लावावी, हरिपाठ म्हणायला लावावा, काकडा म्हणायला लावावा, देवाला गंध लावायला लावा. मुलं भक्तीमध्ये इन्व्हॉल्व करावेत, पूजेमध्ये इन्व्हॉल्व करावेत. हळूहळू त्यांना भगवंताची आवड निर्माण होते आणि मुलं सात्विक बनतात. हा सतसंगतीचा परिणाम आहे. आणि म्हणून एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. त्याने कुटुंबात सुविचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल. काय बोललो मी? सर्व कुटुंबियांनी एक वेळेचं भोजन आणि एक वेळेचं भजन एकत्र येऊन करावं. त्याने सर्व कुटुंबियात सुविचाराची देवाणघेवाण वाढेल आणि भक्तीला बळ येईल. पण आम्ही असं करत नाहीत. बायको एकदा जेवते, नवरा एकदा जेवतो, मुलगा एकदा जेवतो, कुणाच्या कुणाला मेळ नसतो. बायको तर स्वयंपाक करता करताच अर्ध खाऊन टाकते. आजकालची बायको. अहो जुन्या काळी बायको नवरा जेवल्याशिवाय बायको जेवत नव्हती. उशीर हो, पाशीर हो, पोटात कहर पडो, बायको वाट पाहायची. अजून मालक आले नाहीत, अजून मालक आले नाहीत, ते जेवले नाहीत, ते जेवले नाहीत, बिचारे वाट पाहायची. आल्यावर रागवेल थोडं, का उशीर केला, भूक लागली, लवकर येत जा, रागवेल. पण नवरा आल्याशिवाय जेवत नव्हती. शास्त्र आहे का नवरा हा बायकोचा देव आहे. देवाला उपाशी ठेवावं आणि आपण खावं हा दोष आहे. बायकोचा खरा देव नवरा आहे, पती परमेश्वर आहे. घरात देवाला नैवेद्य दाखवायचा नाही, उपाशी ठेवायचं आणि आपण खायचं हा दोष आहे. तसं बायकोचा देव नवरा आहे.
नवरा उपाशी ठेवला आणि बायको जेवली म्हणजे देवाला उपाशी ठेवलं. म्हणून जुन्या काळी बायका नवरा जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. मी म्हणतो नवरा जेवल्याच्या नंतर जेवायचं ठीक आहे, पण किमान नवऱ्याच्या बरोबर तरी जेवा. जुन्या काळी नवरा जेवल्यावर बायका जेवायच्या. ठीक आहे, तुम्ही थोड्या मॉडर्न झाल्या. आता नवऱ्याच्या बरोबर जेवा, राहिलं नंतर पण बरोबर जेवा. पण सध्याच्या बायका अशा आहेत की नवऱ्याच्या आधीच जेवतात, काही काही तर स्वयंपाक करतानाच जेवतात. स्वयंपाक करता करता अर्ध खातात. मग एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन कसं एकत्र होईल? कसं एकत्र होईल? मग नवरा एकदा जेवतो, बायको एकदा जेवती, पोरं एकदा जेवतात, कुणाची कुणाला वेळ नसते. म्हणून एक वेळचं भजन आणि एक वेळचं भोजन पूर्ण कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. एकमेकांना सुविचार द्यावेत. त्याने भक्तीला बळ येईल आणि घरामध्ये सत्संगती घडेल, एक सात्विक वातावरण निर्माण होईल. म्हणून सत्संगती ही आपल्या कुटुंबियापासून सुरू व्हावी. आपला कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. त्याची सत्संगती सर्व कुटुंबियांना लाभेल आणि सर्व कुटुंब नामधारक बनेल. आणि म्हणून संगती सदैव सज्जनाची करावी. शुद्ध शाकाहार करावा आणि मुखात भगवंताचं नाम धारण करावं. काय बोललो मी? संगती सज्जनाची करावी, शुद्ध शाकाहार करावा आणि मुखात भगवंताचं नाम धारण करावं. तुम्ही देव जिंकला. गणपरा लिहित आहेत, धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. धरावा तैसा संगू जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. गणपरा म्हणतात की सज्जनाची संगती करा आणि शुद्ध सात्विक शाकाहार करा आणि त्यासोबत भगवंताचं पवित्र नाम मुखात ठेवा. ज्ञानोबारायांनी शाकाहाराचं महत्त्व सांगताना भगवंताचं नाम नंबर 3ला ठेवलं आहे, नंबर 1ला शाकाहार ठेवला आहे. कशा करता? तर तुमची वृत्ती सात्विक बनण्यासाठी. ज्याची वृत्ती सात्विक आहे ती सात्विक वृत्ती तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते आणि तुम्हाला देव बनवते. ज्ञानोबा लिहित आहेत की एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. तुम्हाला तुमचा स्वभाव सात्विक करायचा असेल की जो सात्विक स्वभाव तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो, हा स्वभाव जर सात्विक करायचा असेल तर याला बलवान साधन आहे शुद्ध सात्विक शाकाहार. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. स्वभाव सात्विक करायचा असेल तर बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार. नंबर 2 सज्जनाची संगती आणि नंबर 3 भगवंताचं नाम. तुमच्यामध्ये सात्विक गुण वाढावा की जो सात्विक गुण तुम्हाला देवाशी जोडतो. तुमच्या जीवनात सत्वगुण यावा, सात्विक गुण यावा, यासाठी ज्ञानोबा 3 बलवान साधनं सांगतायत. त्यात नंबर 1चं साधन आहे स्वभाव सात्विक बनायचा आहे, नंबर 1चं साधन आहे शुद्ध शाकाहार, नंबर 2 आहे सज्जनाची संगती आणि नंबर 3 आहे भगवंताचं नाम. शुद्ध सात्विक शाकाहार केला, सतसंगतीत वावरले आणि मुखानं भगवंताचं नाम घेतलं तर तुमचा स्वभाव सात्विक बनतो. सात्विक स्वभाव तुम्हाला भगवंताशी जोडतो. हा सात्विक स्वभाव सत्वगुण आत्मज्ञानाला हाक मारतो, तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतो आणि तुम्हाला देव बनवतो, मुक्त करतो. परंतु तुम्ही शुद्ध सात्विक शाकाहार करत नसाल, दुर्जनाची संगती करत असाल आणि मुखात भगवंताचं नाम नसेल तर तुमच्यात रज आणि तमगुण पेटून उठतील. रज आणि तमगुण विकारी असतात, ते सत्वगुणाला खाली दाबतात. रजतम तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात आणि तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये अडकवतात. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणात इशारा करतायत की तुमचा परमार्थ सफल व्हावा, तुम्हाला मुक्ती मिळावी, तुम्ही देव बनावं, तुम्ही संत बनावं असं जर वाटत असेल तर 3 गोष्टी आवर्जून करा. काय काय? की तुम्ही शुद्ध शाकाहार करा, नंबर 2 तुम्ही सत्संगतीत या आणि मुखात भगवंताचं नाम धारण करा. असं जर केलं, तुम्ही शाकाहार केला,
सत्संगतीत आले आणि मुखानं भगवंताचं नाम घेतलं तर तुमचा परमार्थ सफल होईल, तुम्ही मुक्त व्हाल, देव बनाल, संत बनाल. आणि तुम्ही शाकाहार केला नाही, सत्संगतीत वावरले नाही आणि मुखानं भगवंताचं नाम घेतलं नाही तर तुम्ही 84 लक्ष योनीमध्ये अडकाल आणि तुमचं पतन होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 वाक्यात सारांश. तुकोबाराय अभंगात म्हणतायत की ढेकणाच्या संगे हिरा भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडाला साधू तैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षणेक नाडली समागमे. डाकाच्या संगती सोनेहीन झाले, मुला ते तुटले लक्ष कोडी. विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. तुकोबारायांनी आम जनतेकडे बोट केले, तुकोबारायांनी आम जनतेकडे बोट केले आणि आम्हाला सावध केले की बाबांनो, तुम्ही मनुष्य जन्माला आलायत तर मनुष्य जन्माचा हेतू जाणून घ्या. मनुष्य जन्माचा एकच हेतू आहे. काय? नरवरा सांगतात, पाहे पा शराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. मनुष्य जीवनाचा एकच हेतू आहे की भगवंताची प्राप्ती करून घेणे, नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोत, आमचा एकच उद्देश आहे, भगवंताची प्राप्ती करून घेणे, मुक्त होणे आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणे. मग तुम्ही मुक्त व्हावं, तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं असं वाटत असेल तर बाबांनो, तुम्ही सत्संगतीत वावरा, कुसंगती टाळा, असा इशारा आम्हाला तुकोबाराय अभंगातून करतायत. आणि 4 दाखले देत आहेत की भल्याभल्याचं कुसंगतीने पतन कसं होतं. चांगली गोष्ट आहे, पण वाईटाच्या संगतीत गेली तर ती वाईट कशी बनते. 4 दाखले दिलेत, 4 दृष्टांत दिलेत. त्यात पहिला दृष्टांत आहे, तुकोबाराय म्हणतात की हिरा एवढा कठीण, तो ऐरणीवर मांडला, त्याच्यावर घन घातला तर तो ऐरणीत शिरेल किंवा घनात शिरेल. इतका कठीण हिरा जो घनानं फुटत नाही, घनाला फोडतो, घनानं फुटत नाही, एवढा कठीण हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला, ढेकून फुटून त्याचं रगत जर हिऱ्याला लागलं तर हिरा भंगतो, कुचका होतो, त्याचा चुरा होतो. मग महाराज म्हणतात की एवढा कठीण हिरा पण ढेकणाच्या संगतीत गेला, त्याचं वाटोळं झालं. तसं तुम्ही वाईटाच्या संगतीत गेला, तुमचं वाटोळं होईल, 84 लक्षणीत अडकाल, देव दुरावेल. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नका, चांगल्याच्या संगतीत वावरा. कुसंगतीत जाऊ नका, सतसंगतीत वावरा, तुम्हाला देव भेटेल. दुसरा दृष्टांत देत आहेत की सज्जन बाई आहे, पवित्र बाई आहे, पण एखाद्या व्यभिचार करणाऱ्या, वाईट वागणाऱ्या बाईच्या सानिध्यात गेली तर त्या बाईचा गुण या चांगल्या बाईला लागतो आणि ही बी वाईट वागते. तसं तुम्ही सज्जन आहेत पण वाईटाच्या संगतीत गेलात तर त्याचा गुण तुम्हाला लागतो, तुम्ही वाईट वागता, तुमचं पतन होतं. म्हणून दुर्जनाची संगती टाळा, तुमचं पतन होईल. पुढे महाराज म्हणतात की सोनं लाखांनी कोटींनी विकलं जातं, शुद्ध सोनं, पण तेच सोनं जर बट्ट्याच्या सानिध्यात गेलं, बट्ट्याच्या सानिध्यात गेलं तर सोनं बट्टेबाज बनतात, त्याचा मोल कमी होतो, एक प्रकारे त्याचं वाटोळं होतं. तसं मनुष्यदेह हा शुद्ध सोनं आहे, पण आम्ही कुसंगतीत गेलो तर आमचं वाटोळं होतं, आमचं पतन होतं. म्हणून कुसंगती टाळा, सतसंगतीत वावरा. आणि शेवटी चौथा दृष्टांत देतात. महाराज म्हणतात की एक सुंदर गोड 5 पक्वान्नाचा स्वयंपाक केला आहे, अतिशय सुंदर गोड असा 5 पक्वान्नाचा स्वयंपाक केला आहे, पण त्यात कुणीतरी विष टाकले. आता काय झालं, हा गोड स्वयंपाक त्या विषाच्या संगतीत गेला, हा गोड स्वयंपाक कडू बनला, विषारी बनला, मारक बनला.
तसं तुम्ही गोड आहात, मनुष्य जीवनात आहात, अशा गोड मनुष्य जीवनात आहात. हा मनुष्य देह तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतो. मनुष्य जीवनात आहात, सज्जनाच्या संगतीत वावरा, तुम्हाला देव भेटेल. परंतु मनुष्य जीवनात आहात आणि दुर्जनाच्या संगतीत गेलात, तुमचं वाटोळं होईल. जसं गोड स्वयंपाक विषाच्या संगतीत गेला, स्वयंपाकाचं वाटोळं झालं. गोड जीवन आहे, दुष्टाच्या संगतीत जाल, तुमचं वाटोळं होईल. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबांनो, मी भावपूर्वक अंतकरणानं तुम्हाला हात जोडून सांगतो. आम जनतेला तुकोबारा इशारा करतात की बाबांनो, तुम्ही मनुष्य जन्मात आलाय, मनुष्य जीवन अतिशय दुर्मिळ आहे, याचं सार्थक करून घ्या. मनुष्य जीवन फक्त भगवत प्राप्ती करण्यासाठी आहे, अर्थात मुक्त होण्यासाठी आहे, अर्थात जन्म बनण्याच्या फिरातून बाहेर पडण्यासाठी आहे, ना की मजा हजा करण्यासाठी. आम्ही असं समजतो की मनुष्य जीवन फक्त मजा हजा करण्यासाठी, पण असं नाही आहे. मनुष्य जीवन भोगासाठी नाही आहे, मनुष्य जीवन त्यागासाठी आहे. बाकी सगळ्या योनीमध्ये मजा हजा आहे, मनुष्य योनी मजा हजा करण्यासाठी नाही, ही त्यागासाठी आहे आणि भगवत प्राप्तीसाठी आहे. मनुष्य जन्म अतिशय दुर्मिळ आहे. अंदाजे 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. कधी 10-12 कोटी जावेत आणि कधी मनुष्य जन्म मिळावा. म्हणून सध्या आम्ही मनुष्य जीवनात आहोत, याचं सोनं करून घ्या. आणि म्हणून या मनुष्य जीवनाचा फायदा व्हावा, चीज व्हावं, आमचं कल्याण व्हावं, यासाठी तुकोबाराय म्हणतात की मी भावयुक्त अंतकरणानं तुम्हाला कळकळीने सांगतो की सतसंगतीत या, अर्थात संत संगतीत या. मग सध्याचे संत म्हणजे सध्याचे कीर्तनकार, प्रवचनकार. का तर संत हे दुर्मिळ आहेत, बहु अवघड आहे संत भेटी. सध्या ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यासारखे संत दुर्मिळ आहेत, मिळत नाहीत. शेकडो वर्षात एखादा संत होतो ज्ञानोबाराय तुकोबारायासारखा. मी तर म्हणतो निळोबारायानंतर संतच नाही महाराज भूमीत. मग असे खरे संत अतिशय दुर्मिळ आहेत. मग संत आणायचे कुठून? तर तुम्ही आम्ही कीर्तनकार जर नित्य नामधारक असतो तर आम्ही एक छोटे मोठे संतच आहोत. जरी आम्हाला आत्मज्ञान झालं नसलं तरी आम्ही संतच असतो. म्हणून परमार्थात या, कीर्तनकार प्रवचनकार यांच्या संगतीत या. ते नामधारक आहेत, त्यांच्या संगतीने तुम्ही नामधारक बनाल. आणि तुम्ही नामधारक बनले की या नामाच्या बळावर तुम्हाला विवेक वैराग्य, अंतकरणाची शुद्धी, गुणातीत अवस्था, मुक्त अवस्था प्राप्त होईल. अर्थात हे हरिनाम तुम्हाला मुक्ती मिळवून देईल. तुम्ही कीर्तनकाराच्या संगतीत आलात, ते नामधारक आहेत, त्यांच्या संगतीमुळं तुम्ही नामधारक बनाल. आपणासारखे करीत तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. कीर्तनकार प्रवचनकार नामधारक आहेत, त्यांच्या संगतीने तुम्ही नामधारक बनाल. तुम्ही नामधारक बनले की नामाच्या बळावर तुम्ही मुक्त व्हाल, देव बनाल, संत व्हाल, जीवनाचं सोनं होईल. आणि मग सतसंगतीत या, तुम्ही देव बनाल, मुक्त व्हाल. आणि तुम्ही कुसंगतीत गेले, सतसंगतीत आले नाही आणि कुसंगतीत गेले तर तुम्हाला 84 लक्षणीचा फेरा पडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकाल. म्हणून महाराज म्हणतात की भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.